अजित पवारांकडून आमदार संग्राम जगतापांची कान उघडणी करण्यात आलेली आहे। टोकाची भूमिका घेत असाल तर टोकाची कारवाई करू असा इशाराच अजितदादांनी जगतापांना दिला। पक्षाच्या विरोधातील भूमिका जाहीरपणे मांडली तर खपवून घेणार नाही, कुणीही जातीयवादी वक्तव्य करू नये, पक्षाची विसंगत भूमिका घेऊ नये अशी सूचना अजित पवारांनी केली। मी त्याच्या संदर्भामध्ये आम्ही नोटीस त्याला काढली, आता तो त्याचं उत्तर देणार। नोटीस काल का परवाच त्याला त्या बाबतीमध्ये गेलेली आहे आणि आज मी सगळ्यांना आव्हान केलं की तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये कधी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या समाजामध्ये एवढं असं अंतर पडलेलं आपण कधी पाहिलं नाही। कुठल्या समाजावर अन्याय होऊ नये हे बरोबर आहे, परंतु हे ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस दुसरा पण कोणी दुखावला जाणार नाही याबद्दलची पण काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे। शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा महाराष्ट्रामध्ये आहेच आहे, त्याच्यापेक्षा काही वेगळं काही नाहीच आहे। मग आता मानतोच, मग शिवाजी महाराज हे शेवटी त्यात नावच पहिलं आहे ना, छत्रपती शिवाजी महाराज, शिवशाहू फुले आंबेडकर, त्यामुळे सगळेच मानतात, मीच नाही। आता समक्ष चर्चा झालेली आहे, त्यामुळे आता पुढे पाहू कसं करायचं, काय करायचं। आजच्या बैठकीमध्ये काही नाराजी अजितदादांची आणि त्यानंतर काही कानमंत्र तुम्हाला दिला अशा पद्धतीने नाही, शेवटी कानमंत्र आणि सूचना हे बऱ्याच वर्षापासून देत आलेले आहेत ते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।